पुढची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। पेट्रोल डिझेल मिळत नसल्याच्या रागातून एका तरुणाने भर रस्त्यात स्वतःची दुचाकी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। सिल्लोड कन्नड रस्त्यावरील मसला फाटा इथे तरुणाने हे कृत्य केलंय। युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईच्या अफवांमुळे नागरिक हवालदिल झाले असतानाच या तरुणाने नशेत आणि स्टंटबाजीसाठी हा प्रकार केल्याचं समोर आलंय। पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या सोबत जोडले गेलेत। संभाजीनगर मधला हा भयानक धक्कादायक प्रकार आता समोर आलाय, काय अपडेट्स आहेत माधव? सिल्लोड तालुक्यातल्या आणि सिल्लोड कन्नड रस्त्यावरच्या मसला फाट्यावरची ही घटना आहे। शरद भोजने असं त्या तरुणाचं नाव आहे। तो रागाने पेट्रोल पंपाच्या बाजूला पेट्रोल मिळत नाही म्हणून त्याने आपलीच मोटरसायकल त्याला पेटवली आणि तो रस्त्यावर थांबलेला होता आणि तो ओरडत होता की पेट्रोल मिळत नसेल तर मग गाडी कशाला चालवायची, टू व्हीलर कशाला चालवायची, ती जाळून टाकायची। गेल्या 4-5 दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल नाही, पेट्रोल संपयला अशा अफवा पसरलेल्या आहेत आणि त्या अफवांमुळे लोक मोठ्या संख्येने पेट्रोल पंपावर येत आहेत। वारंवार प्रशासनाने सांगितलं आहे, पेट्रोल पंप चालक सांगतायत की पेट्रोल डिझेल भरपूर आहेत, काळजी करू नका, पॅनिक होऊ नका। तरी लोक का अचानक गर्दी करतात ही कळायला मार्ग नाही आणि त्यामुळं त्यातून ही घटना घडलेली आहे। त्या तरुणाला तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याची गाडी रस्त्यावर त्यांनी पेटवली होती, ती बाजूला काढली। त्यानंतर त्याला समजावून सांगितलं। मुळात जिल्ह्यातल्या प्रत्येकाने असं लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पेट्रोल येण्याची टँकरची संख्या कमी नाही, फक्त त्या कंपन्या। नक्कीच धन्यवाद माधव, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता इंधन टंचाईमुळे टोकाचं पाऊल या तरुणाने उचललंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाने त्याची बाईक जाळून